लातूर जिल्ह्याच्या राजकारणात आजी-माजी मंत्र्यांमध्ये राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झालाय. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील अजित पवार समर्थक आमदार संजय बनसोडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. बनसोडे यांनी शरद पवारांची साथ सोडून सत्तेची वाट धरली आणि त्यावरूनच माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी संजय बनसोडेंना जोरदार टोला लगावला. उदगीरहून मुंबईला जाताना एका नेत्याचा झेंडा आणि मुंबईहून उदगीरला येताना दुसऱ्या नेत्याचा झेंडा. असं का करतात माणसं, मला तरी अजून लक्षात येत नाही. अमित देशमुखांप्रमाणेच त्यांचे बंधू आणि काँग्रेस आमदार धीरज देशमुखांनीही संजय बनसोडेंचं नाव न घेता बुचरी टीका केली आहे. असं अलीकडे राजकारणामध्ये देखील सत्तेचा लहरीपणा झालेला आहे, पण त्याला घाबरायचं नसतं. सत्ता येते जाते, पण आपण सत्तेमध्ये आलो कशासाठी? ज्या लोकांनी आपल्याला निवडून पाठवले त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका मात्र काँग्रेस कार्यकर्ता कधीही सोडणार नाही. देशमुख बंधूंच्या या टीकेवरती संजय बनसोडे समर्थकांनी पलटवार केलाय. बनसोडेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड सुटण्याची भीती देशमुख बंधूंना सतावू लागल्याची टीका अजित पवार गटानं केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री आणि लातूर जिल्ह्याचं नेतृत्व आमच्या हातून दुसऱ्याच्या हातात जातं की काय अशी त्यांना शंका भीती असल्यामुळं त्यांनी त्यांच्यावरती टीका केली असं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललंय. अजित पवार गट आता महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आलेला आहे आणि त्याचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागलेत. आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर.